गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यातील पावसाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे ऐन खरीप हंगामाच्या प्रारंभीच पाऊस ओढ घेत नसल्याने भात व नागलीची लावणी खोळंबली, तर भाताची केवळ 1.13%च लागवड झाल्याने यंदा खरीप उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। 2025च्या खरीप हंगामात जुलै महिना उजाडला असताना प्रमुख पीक असलेल्या भाताची केवळ 1.13% लागवड झाली आहे, तर अनेक शेतकऱ्यांना महागडी बियाणे खरेदी करून वेळेवर पेरणीही करता आली नाहीये, त्यामुळे खरीप लागवड लांबणीवर पडली आहे। सुरगाणा तालुक्यात भात व नागली ही दोन प्रमुख खरीपाची पिके घेतली जातात। तालुक्यातील पावसाची सरासरी 1895 मिमी असताना यावर्षी जून महिन्यात 442.1 मिमी पाऊस झाला। मागील वर्षी जून महिन्यात सुमारे 700 ते 750 मिमी पाऊस पडला होता। अंदाजे तालुक्यात सुमारे 27,988.66 हेक्टर क्षेत्र खरीप लागवडीस खाली येणार आहे। मात्र पावसाने ओढ नदी नाल्याने भात नागलीच्या लागवडीवर परिणाम होण्याची धास्ती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागोल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।